बातमीपत्राच्या सुरुवातीला निशिकांत दुबेंसंदर्भात बातमी आहे। तेच खासदार ज्यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रासंदर्भात मुंबई संदर्भात गरळ ओकली होती। या खासदारांची मगरुरी अजून सुद्धा कायम आहे। पटक पटक के मारेंगेच्या वक्तव्यावरती दुबे अजूनही ठाम आहेत। पण राज्यात जाणार तेव्हा पटकून मारणार अशी गरळ दुबेंनी पुन्हा एकदा ओकली आहे। हिम्मत असेल तर अंबानींना धमकवा, हिम्मत असेल तर माहीममध्ये जाऊन दाखवा असं अगदी खुलं चॅलेंज त्यांनी दिल्लीत बसून ठाकरेंना दिलेलं आहे। ठाकरे परिवार, राज ठाकरे और उद्धव ठाकरे को यदि लगता है कि डरा के धमका के राजस्थानी को, मध्य प्रदेश के लोगों को, उड़ीसा के लोगों के, बंगाल के लोगों को, पहले तमिलनाडु के खिलाफ आपको पता है कि माहौल बनाया, गुजरात के लोगों के खिलाफ माहौल बनाया, यदि ये माहौल बनाकर यदि आप राजनीति करना चाहोगे तो राजनीति नहीं होगी। और जब आप इन राज्यों में जाओगे, चाहे आप तमिलनाडु में जाओगे, चाहे आप केरल में जाओगे, चाहे आप कर्नाटक में जाओगे, तो वो सब भी जो है आपको पटक पटक के मारेंगे। मैंने ये बात कही और मैं अपनी बात फिर से दोहरा रहा हूँ। वहाँ जो है मुकेश अंबानी साहब रहते हैं, मराठी तो बहुत कम बोलते हैं, हिम्मत है तो जरा उनके पास चले जाओ। माहिम में जो है सारे मुसलमान हैं, हिम्मत है तो तुम वहाँ चले जाओ। स्टेट बैंक ऑफ इंडिया का चेयरमैन मराठी नहीं बोलता है, वो तो आंध्र का है, तेलुगु बोलता है बेचारा, आप उसको जरा मारपीट करके देखो। तर मुंबई आणि महाराष्ट्र विरोधात बोलणाऱ्या याच निशिकांत दुबेंचा मुंबईत फ्लॅट असल्याचं आता समोर आलंय। खारघरमधील झुलेलाल अपार्टमेंटमध्ये निशिकांत दुबेंचा फ्लॅट आहे आणि या अपार्टमेंटच्या 4थ्या मजल्यावरती दुबेंच्या मालकीचा फ्लॅट असल्याची माहिती आहे। 2009 मध्ये निशिकांत दुबेंनी निवडणूक लढवली होती आणि तेव्हा त्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी मुंबईतल्या स्वतःच्या मालकीच्या फ्लॅटचा दाखला दिला होता। दरम्यान मोठी बातमी म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे 18 जुलैला मीरा रोडच्या दौऱ्यावरती जाणार आहेत। मीरा रोडमध्ये मराठी भाषिकांसाठी मनसेने आंदोलन केलं होतं आणि हे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर राज ठाकरे अगदी स्वतः मीरा रोडला भेट देणार असल्याचं कळतंय आणि त्यामुळे येत्या काळात मराठी अस्मितेचा हा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी असण्याची शक्यता आहे। मुंबईत मराठी माणसाला घरं मिळाली पाहिजेत आणि याच मुद्द्यावरून विधान परिषदेत अनिल परब आणि शंभूराज देसाईंमध्ये अगदी चांगलीच जुंपली आहे। शंभूराज देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते असा परबांनी आरोप केला। तर यावेळी शंभूराज देसाई संतापले आणि तू गद्दार कोणाला बोलतो, बाहेर ये तुला दाखवतो, तू दूध चाटत होता असा देसाईंनी परबांवरती निशाणा साधला। सांगावं की बाबा आम्ही सांगावं की बाबा आम्ही सकारात्मक कायदा आणतो, या बाबतीतला कायदा आणल्याशिवाय हे होणार नाहीये, मराठी माणसाला न्याय मिळणार नाही। समिती करा आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की या संदर्भात सकारात्मक असेल कायदा आणतो जरी सांगितलं तरी मराठी माणसाला एक दिलासा मिळेल, कारण मराठी माणसाचं लक्ष या अधिवेशनाकडे लागलेलं असतं की आमच्या संदर्भातले काय प्रश्न विचारले जातात। त्याच्यामुळे माझा साधा स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण या संदर्भातला मराठी माणसाला प्राधान्याने घर देण्यासाठी 40% अट टाकून कायदा आणणार का? एक मिनिट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू का? काय गद्दारी सांगतो, कुणाला म्हणतो गद्दार? तुला दाखवतो या गद्दार कुणाला म्हणतो रे? काय गद्दार काय म्हणतो? 10 मिनिटांसाठी थांबवते कामकाज। तर विधान भवन परिसरात वरुण सरदेसाईंना धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे। अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। नीलम गोऱ्हेंच्या बॉडीगार्डनं धक्काबुक्की केल्याचा आरोप वरुण सरदेसाईंनी केलेला आहे। धक्काबुक्कीनंतर गोऱ्हे आणि सरनाईकांमध्ये शाब्दिक चकमक सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं। आम्ही अतिरेकी आहोत का असा सवालच वरुण सरदेसाईंनी विचारला। हे बिल्ले कशाला लावतो आम्ही? जर कोणी आम्हाला ओळखत नसेल तर बाबा या आवारामध्ये आम्ही आमदार आहोत हे ओळखावं म्हणून आम्ही बिल्ले लावतो। म्हणजे काय मग आता उपसभापतींसाठी मग वेगळी बस काढा, त्यांच्यासाठी वेगळं विमान डायरेक्ट विधान भवनाच्या टेरेसवर उतरवा। हे दुसऱ्यांदा घडलं, पहिल्यांदा घडलं, मी काय बोललो नाही। यांच्यासोबत कोणी ओमणे गोमणे सोमणे येतात आणि आमदारांना धक्के देतात, ही सगळी फालतूगिरी बंद झाली पाहिजे। तर ठाकरेंचे विश्वासू आणि विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी विरोधकांची गळाभेट घेतलेली आहे। नार्वेकर विधानसभेच्या प्रांगणात भाजप आमदार अतुल भातखळकर आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत हस्तांदोलन करताना दिसले।
दृश्य आपण पाहतोय. ठाकरेंची अतिशय विश्वासू म्हणून नार्वेकरांना ओळखलं जातं. मात्र त्याच नार्वेकरांनी अतिशय भाजपच्या नेत्यांची गळाभेट घेतल्याचं विधान भवनाच्या परिसरात दिसलंय. बातमी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आहे. आगामी पालिकेच्या तोंडावरती महाविकास आघाडी फुटण्याची शक्यता आहे. कारण महाविकास आघाडी युती संदर्भात आता ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी अतिशय मोठं विधान केलेलं आहे. मनपा निवडणुकांसाठी महाविकास आघाडी इंडियाची आवश्यकता नाही आहे. स्थानिक पातळीवरती निवडणुका लढवल्या जाव्यात असं संजय राऊत म्हणाले. तर या राऊतांच्या विधानावरून मंत्री उदय सामंतांनीही टीका केली आहे. आता विषय राहतो महानगरपालिकांचा, जिल्हा परिषदांचा, ज्याला तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणता. स्थानिक स्वराज्य संस्था खास करून महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत यासाठी वेगळे गणित आणि समीकरणं असतात. त्यासाठी कधीतरी स्वतंत्रपणे लढावं लागतं, कधी काही स्थानिक आघाड्या कराव्या लागतात. मुंबई महानगरपालिकांसह महाराष्ट्रातल्या महानगरपालिकामध्ये शिवसेना आणि मनसे खास करून माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन निवडणुका लढाव्यात हा लोकांचा दबाव आहे. नाही, लोकसभेपुरतं होतं असेल, विधानसभेपुरतं होतं असेल, कदाचित ही युती झाल्यानंतर स्वतःची इच्छा पूर्ण झाल्यानंतर बाकीच्या पक्षांबद्दल देखील ते हीच भूमिका घेऊ शकतात. म्हणून मी सुरुवातीपासून सांगतोय की मराठी माणसाचा जो मेळावा झाला त्याला युतीचं वलय कोणी लावू नये. अजून बरंच पुलाखालून पाणी जायचं शिल्लक आहे. महाविकास आघाडीत काहीतरी मोठं घडणार आहे का अशी शक्यता आता या विधानानंतर वर्तवण्यात येते. मात्र दुसरीकडे महायुतीत शिंदे सेनेतही एक मोठी घडामोड झाली आहे. कॅबिनेट मंत्री संजय शिरसाटांना आयकर विभागाची नोटीस आलेली आहे. काही गैर केलेलं नाहीये, नोटीसला मी उत्तर देणार असं शिरसाट म्हणाले. तर मला आणि श्रीकांत शिंदेंना नोटीस आली आहे. काहींनी तक्रार केली होती आणि त्यानुसार ही नोटीस आल्याचं शिरसाट म्हणाले. यंत्रणा आपलं काम करते, मी सुद्धा त्यात आक्षेप घेणार नहीं असं ते म्हणाले. देखिए, आयकर विभाग जो होता है वो हर किसी की छाननी करता है. मुझे नोटिस आई है, श्रीकांत शिंदे साहब को नोटिस आई है और किसी को नोटिस आती होगी, तो इसके मायने अपन ने गवर्नमेंट को, वो आयकर विभाग को अपनी जवाब देना यह लाजमी है. 9 तारीख को मेरे को जवाब देने के लिए कहा था, मैंने उनसे टाइम मांगा है और उसका जवाब हम देंगे. आता याच्या पुढे ब्लॅकचे पैसे चालणारच नाही. तुम्ही माझ्यासाठी बोललो, मी उगाच नाही बोललो. परवाच मला नोटीस आलेली. दोन 2019 तुम्ही निवडणुकीमध्ये तुमची प्रॉपर्टी एवढी होती, 2024 मध्ये एवढी कशी झाली? 9 तारीख ठेवलेली, येणारी 9 तारीख. आता आलं की नाही, पैसे कमवणं सोपं आहे, पण ते वापरायचे कसे आता अवघड झालेलं. पाटलांना फोन केला, आपले पाटील सीए त्यांना फोन केला, म्हणजे असं असं नोटीस आली, ते पाहून घ्या. आणि यानंतर बातमी शिंदे सेनेच्या एका दुसऱ्या आमदारासंदर्भात आहे. आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण दिल्यावरून बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली होती. आणि आता याच प्रकरणाला 40 तास उलटून गेले तरी सुद्धा गायकवाडांवरती कुठलाच गुन्हा दाखल झालेला नाहीये. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद पावसाळी अधिवेशनात सुद्धा उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावरती प्रतिक्रिया देताना लोकप्रतिनिधीनं मारहाण करणं चुकीचं आहे असं म्हटलं. तर आपण जे काम केलं त्यावरती ठाम आहोत अशी भूमिका संजय गायकवाडांनी घेतली आहे. तर मारहाण प्रकरणात अद्यापही संजय गायकवाडांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये आणि त्यावरून आमदार रोहित पवार सरकारला त्यांनी धारेवर धरलं. हे सरकार सामान्यांच्या नव्हे तर आमदारांच्या पाठीशी आहे. संजय गायकवाडांवरती FIR दाखल होणार नाही असा दावा रोहित पवारांनी केला. तर एकीकडे आमदार संजय गायकवाड उपहारगृहामध्ये उत्कृष्ट डाळीसाठी झगडतात, तर दुसरीकडे त्यांच्याच मतदारसंघातील जिल्हा सामान्य रुग्णालयात घाणीचं साम्राज्य पसरलंय. विशेष म्हणजे रुग्णांसाठी ज्या ठिकाणी जेवण बनवलं जातं अगदी त्याच स्वयंपाकघराला लागूनच ही घाण दिसतीये. आरोग्य राज्यमंत्री सुद्धा बुलढाण्याचेच आहेत.
जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी सत्तेत असताना सुद्धा जनतेला साध्या सोयी मिळत नाहीयेत आणि शिवाय पावसाळी अधिवेशन सुरू असताना सुद्धा दुसऱ्या ठिकाणी विधान भवनातच घाणीचं साम्राज्य पसरल्याचं चित्र आहे। दोन्ही दृश्य आमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय। विधान भवनातील उपहारगृहाच्या बाजूलाच मोठ्या प्रमाणात कचरा आणि इतर टाकाऊ वस्तू फेकल्या गेल्या आहेत। एवढंच नाही तर बाजूलाच विधान भवनाचं कॅन्टीन सुद्धा आहे। विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक आता आयोजित करण्यात आली आहे। विधानसभा अधिवेशन कालावधीबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याचं कळतंय। जनसुरक्षा विधेयकामुळे कालावधी वाढवण्याची विरोधकांची मागणी आहे आणि यावरच या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। सत्ताधारी आणि विरोधक नेमकं काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अधिवेशनाचा कालावधी वाढवला जाणार आहे का याबाबत महत्त्वाची माहिती आता या बैठकीनंतरच समोर येईल। बातमी मुंबईतून आहे। मुंबईत मराठी माणसांना घर खरेदीत आरक्षण मिळण्याची आता शक्यता आहे। नवीन इमारतींमध्ये घरांची विक्री सुरू झाल्यानंतर एका वर्षापर्यंत मराठी माणसासाठी घरांचे 40% आरक्षण ठेवण्यात यावं अशी मागणी ठाकरे सेनेचे आमदार मिलिंद नार्वेकरांनी केली आहे। चर्चा करून योग्य निर्णय घेऊ असं आश्वासन यावरती शंभूराज देसाईंनी दिलंय। शिवाय राज्यात कुठेही मराठी माणसांना घर नाकारल्यावरती कारवाई होणार अशी घोषणाही त्यांनी केली आहे। तेव्हा जे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे साहेब आणि दीपक केसरकर साहेब जे होते त्यांना ह्या संस्थेने पार्ले पंचम सोसायटीच्या लोकांनी 22 जून 2024 रोजी मुंबई महापालिकेमध्ये केसरकर साहेबांना निवेदन दिलेलं आहे। आत्ता त्याची कॉपी माझ्याकडे नाही पण त्याची बातमी व्हिडिओ आहे। तुमचा प्रश्न आहे 50% घरं राखीव ठेवा म्हणून, तर त्याच्यावर तुम्ही काय म्हटलं ते निवेदनच आलं नाही त्यामुळे पुढचा प्रश्न येत नाही। तर निवेदन आलेलं आहे ते 28 मी तुमच्यासमोर सादर करतो, माणसंच सादर करतो। मराठी माणसाला मुंबईमध्ये, मुंबई उपनगरामध्ये एवढंच नाही तर पुऱ्या महाराष्ट्रामध्ये कुणालाही घरं नाकारण्याचा अधिकार महाराष्ट्रामध्ये नाही। महायुतीचं सरकार अशा पद्धतीनं जर कुठला बिल्डर अमुक एक व्यक्ती ही मराठी आहे म्हणून त्याला जर घर नाकारत असेल आणि तशी जर तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली तर अशा बिल्डरवर महायुतीचं सरकार कठोर कारवाई करेल। आणि मुंबईनंतर आता पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे। हिंजवडी आयटी पार्क संदर्भात सरकारने एक मोठा प्लॅन तयार केलाय। पायाभूत सुविधा डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय, तर खड्ड्यांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य असेल। मेट्रोचं काम त्वरित पूर्ण करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचनाही दिल्या आणि पाणी साचू नये यासाठी सल्लागार समितीची नियुक्ती करण्यात येणार आहे। सल्लागार समिती अहवाल देईल आणि त्यानुसार आता संपूर्ण पायाभूत सुविधा हिंजवडीला मिळतील। हिंजवडीतील आयटी पार्कबाबत मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आणि त्यावेळीच हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। बातमी RSS संदर्भात आहे। 75ची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ असा असतो की आता थांबलं पाहिजे असं विधान केलंय मोहन भागवतांनी। 75 नंतर माणसानं बाजूला होत इतरांना संधी दिली पाहिजे असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले। मोरोपंत पिंगळेंच्या 75ची आठवण सांगताना त्यांनी ही सूतोवाच केलेत। तर मोहन भागवतांच्या वक्तव्यांना आता चर्चांना उधाण आलेलं आहे। नेमका त्यांचा इशारा कुणाकडे, कुणाला उद्देशून त्यांनी हे वक्तव्य केलंय अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। वर्ष त्यांची पूर्ण झाली। आम्ही सगळे वृंदावनला बैठकीत होतो, सगळे देशभरातले कार्यकर्ते होते आणि शेवटच्या त्या समारोपाच्या अगोदरच्या सत्रात शेषाद्रीजींनी म्हटलं, आज अपने मोरोपंत जी के 75 वर्ष पूरे हुए, इसके लिए उनको शाल, तो शाल पांघरली। मग ते असं म्हणाले 75 वर्ष का आपने किया लेकिन मैं इसका अर्थ जानता हूँ। 75 वर्ष की शाल जब उड़ी जाती है तब उसका अर्थ ये होता है कि अब आपकी आयु हो गई, अब जरा बाजू हमको करने दो। तर सरसंघचालकांच्या या वक्तव्यानंतर आता आपण पाहतोय की प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे। आता शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी निवृत्त होतात हे देशासाठी शुभ संकेत आहे असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला। नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंग अशा अनेक नेत्यांना निवृत्ती जबरदस्तीने लादली। आता सप्टेंबर महिन्यामध्ये नरेंद्र मोदी 75 वर्षाचे होत आहेत।
त्यांची दाढी पिकलेल्या आहेत, त्यांच्या डोक्यावरची केस उडालेले आहेत, सर्व सुख भोगलेली आहेत सत्तेची. आता जो नियम आपण केलेला आहे 75 वर्षानंतर निवृत्तीचा, मला असं वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वारंवार त्यांना ती सूचना देते आहे की तुम्हाला आता निवृत्त व्हावं लागेल आणि देश सुरक्षित हातात सोपवावा लागेल. आणि आता अतिशय धक्कादायक बातमी आपण पाहतोय. नवजात बाळाची योग्यरित्या तपासणी न करताच डॉक्टरांकडून बाळ मृत घोषित करण्यात आलंय. रात्रभर हे बाळ तसंच ठेवत अगदी सकाळी कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आलं. बाळाच्या आजोबांनी आपलं गाव गाठत बाळाच्या अंत्यसंस्काराची तयारीही सुरू केली आणि त्याच वेळी बाळ रडू लागलंय. बीडच्या अंबाजोगाईमध्ये हा प्रकार उघडकीस आलाय. बाळाला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावरती अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्याची रुग्णालयाकडून आता 2 समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. डोळा उघडला, दोन्ही डोळे उघडलेत ना. तुम्हाला कसं तेवढं हे नाही कळलं की हे प्रस्फुटित झाल्यानंतर बाळ त्याने गेलं म्हणून दिलं. नंतर बाळ रात्रभर एका पेटीत बांधून कोंडून ठेवलं. सकाळी ती म्हणले घेऊन जा. सकाळी 6 वाजता सासरे आले आणि घेऊन गेले, पण ते बाळ हलायला लागलं होतं. पण ते सिस्टर म्हणल्या की बाळ गेले म्हणून तुम्हाला माहित आहे ना. तर मग तसंच बाळ नेलं गावीकडे आणि अंतिम संस्काराच्या वेळी ते बाळ रडू लागले. तर शहापुरातून अतिशय धक्कादायक बातमी आहे. शहापुरामधील एका शाळेत 14 ते 15 वयोगटातील मुलींना कपडे काढायला भाग पाडून त्यांना विवस्त्र करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. आणि या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, विश्वस्त, शिपाई यांच्यावरती 8 जणांवरती पॉक्सो अंतर्गत शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आता मुख्याध्यापिकेवरती निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचं कळत आहे. शाळेच्या बाथरूममध्ये रक्ताचे डाग आढळल्यानं मासिक पाळीच्या संशयानं विद्यार्थिनीची तपासणी करण्यात आली आणि त्यावेळी त्यांना पूर्णतः विवस्त्र करण्यात आले. यानंतर आता संतप्त पालकांनी शाळेत धाव घेतली. शाळेच्या मुख्याध्यापिकेला घेराव घातला. शिवाय घडलेल्या प्रकाराबाबत जाब विचारला आणि संबंधितांवरती कारवाईची मागणी करण्यात आली आहे. त्यानंतर जो घडलेला प्रकार होता त्यानुसार आपण पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. एकूण 8 व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 2 महिलांना आपण ताब्यात घेतलेला आहे. इतर आरोपींना ताब्यात घेण्याची आणि अटक करण्याची आपली कारवाई सुरू आहे. शाळेची त्यांची जी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टने ज्या मुख्याध्यापिका आहे त्यांना तात्काळ निलंबित केलेला आहे. जो प्रकार घडलेला आहे मुलींच्या बाबतीत तो अतिशय निंदनीय आणि खालच्या लेवलचा आहे. त्यासाठी आमच्या सगळ्या पालकांकडून निषेध काल आम्ही केलेला आहे. पण यामध्ये असंही आहे की आता आमच्या मुलांचे नुकसान होते. यासाठी ट्रस्टने पुढे यावं आणि त्याचं निरासन करून द्यावं की अजून किती दिवस स्कूल बंद राहील. आणि आमचं सगळं पालकांचं हे पण मत आहे की बाबा तिकडे कुठल्या लेवलचे तुम्ही जे टीचर निवडलेले आहेत की कुठल्या क्वालिफिकेशनचे तुम्ही टीचर निवडलेले आहेत स्कूलसाठी, त्यांच्याकडे बघून तर ते क्वालिफाईड आहेत असं वाटत नाही. शहापूरच्या घटनेचे पडसाद पावसाळी अधिवेशनात सुद्धा पाहायला मिळालेत. या घटनेवरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला तर दोषींवरती कठोर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन मंत्री महाजनांनी दिलंय. मला लाज वाटेल अशी आहे त्या पोरींना, म्हणजे मी माहिती घेतली तिथनं जे फोन आले, म्हणजे त्या बाईला काही लाज लज्जा काय, ती बाई आहे की कोण आहे, हैवान आहे. त्यामुळे त्या बाईला पहिलं टाका जेलच्या मागे काहीतरी करून आणि तिला पहिले सस्पेंड करा. ठीक, ती तिथं राहताच कामा नये, तसा आपण आदेश देवा साहेब. मुख्याध्यापिकाने मुलीच्या हाताच्या बोटाचे ठसे घेऊन भिंतीवर लागलेल्या रक्ताचे ठसे प्रोजेक्टवर दाखवत जबरदस्तीने व्यवस्था करून तपासणी केल्या. अध्यक्ष महाराज, या घटनेला जवळपास 24 तास उलटून गेलेले आहेत. अध्यक्ष महाराज, कुठलंही काही नाही, काय चाललंय या महाराष्ट्रात अध्यक्ष महाराज? अजूनही सावित्रीबाईवर अन्याय चाललाच आहे. हे बरोबर नाही अध्यक्ष महाराज, आणि म्हणून तुम्ही आदेश द्या. मी आत्ताच आदेश दिलेले आहेत, योग्य चौकशी करून त्वरित उपाययोजना करण्यात यावी. आपण तात्काळ कारवाई मला वाटतं झालेली असेल. मग माझ्यासमोर विषय चाललेला होता. माननीय मुख्यमंत्री मंडळाने कडक कारवाईचे आदेश दिलेले आहेत. आपण म्हणतात त्यापेक्षाही कडक कारवाई होईल. दरम्यान महिला आमदारांनी सुद्धा या घटनेवरून संताप व्यक्त केलाय.
शहापुरात बाईपणाचे धिंडवडे काढले गेले, त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी असं चित्रा वाघ म्हणालाय. तर कठोर शिक्षा नक्कीच व्हायला हवी असं मनीषा कायंदे म्हणाल्या. संतापजनक अशी ही घटना आहे. ही घटना फक्त अमानवीय नाही तर मुलींच्या आत्मसन्मानाला ठेच पोचवणारी ही घटना आहे. त्या ठिकाणी आणि मानसिक छळाचं वातावरण आहे, हे अतिशय चुकीचं आहे. बाईच्या बाईपणाचे धिंडवडे त्या ठिकाणी काढले गेले, हे आम्ही कधीच खपवून घेणार नाही. या घटनेसंदर्भामध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे आणि शाळा जे कोणी मुख्याध्यापिका असतील, शाळा व्यवस्थापन असेल, निर्लज्जपणाचा कळस आहे. एखाद्या मुलीला पाळी आली किंवा काय, तुम्ही त्यांची आई बनून तिथे त्यांना संरक्षण द्यायचं असतं, त्यांना शिकवायचं असतं, त्यांची काळजी घ्यायची असते का? अशा प्रकाराने त्यांना निर्लज्जपणे त्यांच्याशी वर्तन करायचं असतं. हे जी कुठली शाळा आहे यांच्यावर कडक शासन झालं पाहिजे. या शाळेला खरं तर बंद करण्याची नोटीस द्यायला पाहिजे, शाळेची मान्यता काढून घ्यायला पाहिजे. शहापुरामध्ये विद्यार्थिनींना विवस्त्र करण्यात आलाय, तर दुसरीकडे लातूरमध्ये एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. शाळा सोडल्याचा दाखला घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याला शिक्षकांकडून बेदम मारहाण झाली आहे. लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील दाखल्याच्या फीवरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. तर दृश्यांमध्ये आपण पाहू शकतोय की या शिक्षकांची मुजोरी की कशा प्रकारे एका विद्यार्थ्याला 3 ते 4 शिक्षकांकडून मारहाण केली जाते. यांना शिक्षक म्हणायचं की गुंड? शिक्षकांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी आता केली जाते. आणि आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. गणेशोत्सवासंदर्भातली बातमी आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून आता घोषित करण्यात आलेला आहे. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी या संदर्भात विधानसभेतच घोषणा केली आहे. भाजपा आमदार हेमंत रासनेंनी गणेशोत्सव राज्याचा महोत्सव म्हणून जाहीर करावा अशी मागणी केली होती आणि त्यावर उत्तर देताना शेलारांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान असावा असलेला आपला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून राज्य सरकार घोषित करेल, हे त्या ठिकाणी आजच मी स्पष्टीकरण करतो. या सगळ्या गणेशोत्सवाच्या सार्वजनिक परंपरेला कुठे ना कुठे परंपरागत गणेशोत्सवावर बाधा निर्माण होण्याचा प्रयत्न विविध न्यायालयात जरूर केला. पण मला या ठिकाणी मुद्दामून उल्लेख करायचा आहे की हे महायुतीचं सरकार देवेंद्रजींच्या, एकनाथजींच्या, अजितदादांच्या नेतृत्वात या सगळ्या निर्बंधांना, या सगळ्या आलेल्या स्पीड ब्रेकर्सना बाजूला करण्याच्या भूमिकेत अतिशय शीघ्रतेने काम केलं. राजकीय घडामोडींनंतर आता पावसासंदर्भातल्या घडामोडींचा आढावा. दमदार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील धबधबे प्रवाहित झालेत. लांजा तालुक्यातील खोरनिंको धरणाजवळील मानवनिर्मित धबधबाही प्रवाहित झालाय आणि या धबधब्याचा जिल्ह्याचा पर्यटन क्षेत्रात आवर्जून नामोल्लेख केला जातो. गडद हिरव्या निळ्या सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत आणि गडद 4 वनराईच्या सानिध्यात हा धबधबा पर्यटकांना मोहित करतोय. रत्नागिरीतील फोटोग्राफर तन्मय दाते यांनी खोरनिंकोच्या या धरणाचे आणि धबधब्याचे विहंगम दृश्य ड्रोनद्वारे टिपले. तर नांदेडमध्ये दमदार पाऊस झाला आणि या पावसामुळे माहूर तालुक्यातील वज्रा गावाजवळ असलेला शेख फरीदबाद धबधबा ओसंडून वाहू लागलाय. डोंगर दऱ्यांतून कोसळणाऱ्या या धबधब्याचं विहंगम दृश्य पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलंय. रेणुका मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना हा धबधबा आकर्षित करतोय आणि यासाठी हा धबधबा पर्यटनाचे एक नवीन आकर्षक बिंदू ठरतोय. तुमच्याकडे गाडी असेल तर ही आता बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण आता पेट्रोल 45 रुपये लिटर होणार असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. सरकारनं दर कमी करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा करणारा एक मेसेज व्हायरल होतोय, ज्यात पेट्रोल 45 रुपये लिटर होईल असं सांगितलं जात आहे. पण खरंच पेट्रोल इतकं स्वस्त होणार आहे का याची आम्ही पडताळणी केली आणि मग आम्हाला काय कळलं पाहूया.
पेट्रोल 45 रुपये लिटर होणार। सरकार पेट्रोलचे दर कमी करणार। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? पेट्रोलचे दर आता कमी होणार असा दावा करणारा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय। त्यामुळे वाहन चालकांमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे, कारण पेट्रोलचे दर काही महिन्यात वाढल्यामुळे वाहन चालकांच्या खिशाला कात्री लागतीये। त्यातच आता हा दावा केल्यामुळे थोडासा दिलासा मिळणार आहे। पण मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूयात। लवकरच पेट्रोल 45 रुपये प्रति लिटर होणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे। सध्या पेट्रोलचा दर प्रति लिटर 100 ते 103 रुपये इतका आहे, मात्र लवकरच दर कमी होणार आहेत। हा मेसेज व्हायरल झालाय खरा, पण अशी कुठेच चर्चा नाही। त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे। पेट्रोलच्या गाड्या वापरणारे कोट्यवधी लोक आहेत, त्यामुळे याची सत्यता जाणून सत्यता सांगणं गरजेचं आहे। आमच्या व्हायरल सत्य टीमनं पेट्रोलच्या किमती कमी करण्याबाबत सरकार विचार करतंय का, अशी घोषणा सरकारनं केली आहे का, याबाबत माहिती मिळवली। तसंच याबाबत एक्सपर्ट कडूनही माहिती घेतली। कुठल्या राज्यामध्ये महाराष्ट्र यामध्ये समावेश आहे। 45 रुपये प्रति लिटर पेट्रोल आणि डिझेल अशी कुठलीही रेटमध्ये कटौती केलेली नाही। कदाचित अशी कटौती झाली तर ते सर्वसामान्य लोकांना ऑल इंडिया पेट्रोल डीलर असोसिएशन यांच्या माध्यमातून लोकांना ती न्यूज आम्ही पुरवण्याचं काम करू। इंटरनॅशनल मार्केटमध्ये रेट एवढे वॉलेटाईल आहे आणि एवढं फ्लक्च्युएशन चाललेलं आहे, यामध्ये हे चालत असताना पेट्रोल डिझेलचे रेट कमी होणे हे अशक्य आहे। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात। पेट्रोलचे दर कमी होणार असल्याचा दावा खोटा आहे। पेट्रोल प्रति लिटर 45 रुपये होणार अशी मोदींनी घोषणा केलेली नाही। सोशल मीडियावरून चुकीचा मेसेज व्हायरल केला जातोय। सध्या पेट्रोलचे दर 100 रुपये लिटर इतके आहेत। मुंबई पुण्यात 103 रुपये पेट्रोलचा दर आहे, मात्र पेट्रोलचा दर आता 45 रुपये होणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय। शिवाजी शिंदे, साम टीव्ही, मुंबई।